मतदारसंघात विधानसभेची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीचा उत्सव जिल्ह्यासह राज्यात पाहायला मिळाला। तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती। मतमोजणीनंतर काही तास निकाल हाती येत असताना मात्र राज्यात व जिल्ह्यात भाजपची सुनामी लाट आल्याचे दिसलं। अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघापैकी 7 मतदारसंघावर महायुतीने कब्जा केला, तर एका मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने 1 जागा मिळवण्यात यश मिळवले। मात्र काँग्रेस, शरद पवार गट व सहयोग गटाचा सफाई झाला। या निवडणुकीत धक्कादायक निकालापैकी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा पराभवच नाही तर ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। तर काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांचा सुद्धा भाजपचे राजेश वानखडे यांनी पराभव केला। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलिंद तायडे तिथे उभे असल्याने त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या पराभव इतकी मते घेतली, त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे। तर माजी मंत्री काँग्रेसचे सुनील देशमुख यांचा सुद्धा अमरावती मतदारसंघात पुन्हा पराभव झाला, ते सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांनी आपला गट साबूत ठेवला, तर त्यांची लढत अपक्ष उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांच्याशी लढत झाली। मात्र इतर पक्षाचे उमेदवार तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर फेकले गेले। धामणगाव रेल्वे मतदारसंघात आमदार प्रताप अडसळ यांनी आपला गड साबूत ठेवला, त्यांनी काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा पराभव केला। मोर्शी मतदारसंघात भाजपचे आवलकर हे निवडून आले। मेळघाट मध्ये भाजपचे केवळ राम काळे यांनी आपला विजय संपादन केला, तर दर्यापूर मतदारसंघात एकमेव जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली। येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार लवटे यांनी विजय संपादन केले। एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यात भाजपने आपले आता सर्वस्व प्रस्थापित केले आहे। येणाऱ्या काळात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे। याही निवडणुकीत भाजपा व मित्र पक्ष सहकार क्षेत्रात पुन्हा धूमधडाका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र विरोधक सुद्धा आता पराभव विसरून नवीन कामाला लागणार असल्याचं जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे। तर संघटन बांधणी करता पक्ष पुन्हा या पराभव पर्यंत कामाला लागणार आहे। राजेश्वर घोरमोडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, मोर्शी। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।